कांग्रेस सांसद राहुल गांधी के हालिया दिए बयान पर शिवसेना के एक विधायक ने तीखी प्रतिक्रिया दी है। एकनाथ शिंदे वाले शिवसेना के विधायक संजय गायकवाड़ ने एक प्रेस वार्ता में कहा कि राहुल गांधी की जीप काट कर लाने वाले को 11 लाख रुपए का इनाम देंगे। इस विवादित टिप्पणी ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है। कांग्रेस ने इस पर तीखी प्रतिक्रिया दी है। महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने गायकवाड़ के बयान की निंदा की है और इसे संवैधानिक मूल्यों के खिलाफ बताया है। वहीं कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने फेसबुक पोस्ट के माध्यम से गायकवाड़ को चेतावनी दी है। इस विवाद के बाद कांग्रेस और शिवसेना के बीच राजनीतिक आरोप प्रत्यारोप का सिलसिला तेज हो गया है। आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत, म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी 11 लाखाचा बक्षीस देणारा, बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा अभिषेक माणूस आपल्या अवकादी बाहेर बोलतोय। खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे। नेहमी यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले मत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले। अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही। आणि तू राहुल गांधीची जीप छाटण्याची काय गोष्ट करतोस? तुझीच तुझ्या पक्षाची अवस्था, तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस। आणि राहुल गांधींचं नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे। की थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिजे। येणाऱ्या विधानसभामध्ये जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे, जे पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे सेनेने जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करताय महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही। तो दिवस फार काही दूर नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि असे बकबक करणं, बेताल वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे। तुम्ही अवकातीत बोललं पाहिजे। आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट देणाऱ्यांविरुद्ध गृह खातं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे। यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा। अन्यथा एकेकाला आम्हालाही धडा शिकवावा लागेल। तो धडा शिकवण्यासाठी दिवस दूर नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा।